नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आयुष्यात हा एक बदल करा, बाळूमामांनी सांगितलेला संदेश मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर कोणता बदल करायचा आहे आयुष्यामध्ये तरच तुम्हाला देव साथ देईल, याबद्दलची मी तुम्हाला माहिती थोडक्यात विचार संदेश बाळूमामांनी आपल्या भक्तांना सांगितलेला सांगत आहे. ठीक आहे, तर चला पाहूया चांग भलं बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तर आयुष्यात हा एक बदल करा, देव साथ देईल. ठीक आहे, तर बाळूमामा सांगतात की माणसाने आपल्या आयुष्यात एकच मोठा बदल करायचा असेल तर तो म्हणजे अहंकार सोडून देवावर विश्वास ठेवणे. जेव्हा माणूस मी करतो हा अभिमान सोडून देवाच्या कृपेने सर्व घडते हा भाव मनात ठेवतो, तेव्हा त्याचे जीवन बदलू लागते. सतत तक्रार करण्याऐवजी कृतज्ञता व्यक्त करा. जे आहे त्यात समाधान मानून प्रामाणिक प्रयत्न करा. दुसऱ्याचे वाईट चिंतण्याऐवजी सर्वाच्या भल्यासाठी भल्याची प्रार्थना करा. मनात दया, प्रेम आणि सेवा ठेवली तर देवाची कृपा आपोआप लाभते. भक्तांनो, बाळूमामा नेहमी सांगतात की अरे लेकरांनो, गरीब असो किंवा श्रीमंत, देव त्यालाच साथ देतो जो सत्याच्या मार्गावर चालतो. खोटेपणा, फसवणूक आणि अन्याय यांचा त्याग करा. रोज थोडा वेळ नामस्मरण करा. देवाचे नाव मनाला शांतता, धैर्य आणि योग्य दिशा देते. मित्रांनो, जीवनात कितीही संकटे आली तरी निराश होऊ नका. देवावर श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा. कारण देव उशिरा करू शकतो पण भक्ताची साथ कधीच सोडत नाही. चांगले विचार, चांगले कर्म आणि देवावर आढळ विश्वास हा आयुष्य बदलणारा सर्वात मोठा मंत्र आहे. तर बाळूमामा पुढे सांगतात की आपल्या भक्तांना नेहमी सांगतात की आयुष्यात सुख, शांती आणि समाधान हवे असेल तर सर्वात अगोदर मनाचा स्वभाव बदलला पाहिजे. माणूस बाहेरचे जग बदलण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःच्या विचारांमध्ये बदल करत नाही. खरा बदल हा मनात झाला तर जीवन आपोआप बदलते. बाळूमामा म्हणत असत की प्रत्येक गोष्ट देवाचे अस्तित्व पहा. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचे तुम्हाला अस्तित्व बघायचे आहे. चांगले घडले तर देवाची कृपा समजा आणि वाईट प्रसंग आला तर तोही देवाची परीक्षा समजा. संकटांना घाबरू नका, कारण संकटेच देव माणसाला मजबूत बनवतात. लक्षात ठेवा, देव आपल्या भक्ताची परीक्षा घेतो पण त्याला एकटे कधीच सोडत नाही. माणसाने दुसऱ्यांविषयी मत्सर, द्वेष आणि राग मनात ठेवू नये. दुसऱ्याचे चांगले झाले की आनंद मानावा. दुसऱ्याचे दुःख पाहून मदतीचा हात पुढे करावा. जे मन प्रेम, दया आणि करुणेचे भरलेले असते त्या मनात देव कायम वास करतो. बाळूमामांचा आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे नामस्मरण. दिवसातील काही क्षण देवाच्या नावासाठी द्या. चालताना, बसताना, काम करताना देवाचे नाव घ्या. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो. देवाचे नाव हेच संकटातून बाहेर पडण्याचे मोठे बळ आहे. खोटे बोलणे, फसवणूक करणे, कोणाचा अपमान करणे आणि अन्याय करणे या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. प्रामाणिकपणे कष्ट करा. कष्टाचे फळ ही तुम्हाला उशिरा मिळेल पण निराश होऊ नका. भक्तांनो, देव प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब ठेवत असतो. योग्य वेळी तो मेहनतीचे फळ नक्कीच देतो. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. अनेक वेळा आपल्या मनासारखे घडत नसते पण देव जे करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. त्यामुळे संयम ठेवा आणि श्रद्धा कायम ठेवा. श्रद्धा आणि सबुरी हेच भक्तांचे खरे धन आहे. बाळूमामा पुढे सांगतात की अरे माझ्या बाळांनो, सकाळची सुरुवात देवाच्या स्मरणाने करा. आई, वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करायला शिका. गरजूंना मदत करा. प्राणीमात्रांवरती प्रेम करा. अशा सत्कर्मामुळे देवाची कृपा वाढते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतो. ज्याच्या मनात देवावरील विश्वास, मुखात नाम
देवावरील विश्वास चांगला असेल आणि हातात सत्कर्म असेल, त्याच्या आयुष्यात कितीही वादळे आली तरी तो खचत नाही. देव त्याला योग्य मार्ग दाखवतो, संकटातून बाहेर काढतो आणि त्याच्या जीवनाला नवी दिशा देतो. मित्रांनो, बाळूमामांचा संदेश पुढे काय सांगितला जातो की आयुष्यात एकच बदल करा, देवावर पूर्ण विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा, मग देव तुमची साथ कधीच सोडणार नाही. जय बाळूमामा. मित्रांनो, बाळूमामा पुढे सांगतात की माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे देवाला विसरून जगावर अवलंबून राहणे. जेव्हा माणूस प्रत्येक गोष्टीसाठी फक्त लोकांकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा त्याला निराशा मिळते, पण जेव्हा तो देवावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याला मानसिक बळ, धैर्य आणि योग्य मार्गदर्शन मिळते. म्हणून मित्रांनो, भक्तांनो, आयुष्यात एकच बदल करा, देवाशी नाते दृढ करा. आज अनेक लोक पैसा, प्रतिष्ठा आणि सुखाच्या मागे धावत आहेत, पण मनशांती मात्र हरवून बसलेले आहेत. बाळूमामा सांगतात की खरे सुख बाहेरच्या वस्तूंमध्ये नसून देवाच्या स्मरणात आहे. ज्याच्या मनात देव आहे त्याला संकटातही धैर्य मिळते आणि सुखातही नम्रता मिळते. भक्तांनो, मनुष्याने रोज स्वतःच्या मनाचे परीक्षण केले पाहिजे. आज मी कोणाला दुःख दिले नाही ना, कोणाबद्दल वाईट विचार केला आहे का, कोणाशी कठोर बोललो आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे शोधली तर माणूस हळूहळू स्वतःमध्ये सुधारणा करू लागतो. मित्रांनो, देवाला मोठ्या पूजा अर्चा नको असतात. मित्रांनो, भक्तांनो, त्याला निर्मळ मन आणि चांगले आचरण प्रिय असते. बाळूमामा सांगतात की जीवनात काहीही मिळवण्यासाठी संयम आवश्यक आहे. झाड लावल्याबरोबर त्याला फळ येते नाही, त्यामुळे त्यासाठी वेळ, काळजी आणि प्रतीक्षा लागतेच. तसेच देवाची कृपा ही योग्य वेळी ही आपल्याला मिळते. म्हणून संकटाच्या काळात घाईघाईने निर्णय घेऊ नका, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. मित्रांनो, जीवनात कितीही अंधार असला तरी आशेचा दिवा विझू देऊ नका, कारण देव कधीच आपल्या भक्ताला विसरत नाही. कधी तो परीक्षा घेतो, कधी मार्ग दाखवतो, कधी संकटातून बाहेर काढतो. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार माना आणि पुढे चालत राहा. मित्रांनो, बाळूमामांचा हृदयस्पर्शी संदेश काय सांगतो आपल्या भक्तांना? मनातील राग काढून टाका, देवाचे नाम घ्या, गरजूंना मदत करा आणि प्रत्येक संकटात देवावर विश्वास ठेवा. आयुष्यातील अंधार दूर होईल आणि देवाची कृपा तुमच्या पाठीशी राहील. मित्रांनो, बाळूमामांचं दर्शन या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून आणि संदेशांच्या माध्यमातून देत आहे. तर सर्वांनी दर्शन घ्या रोज. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.